मित्र हो नमस्कार. गेल्या महिनाभरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अशा काही अनुचित घटना घडत आहेत की जणू काही या क्षेत्राला कीड लागलेली आहे, वाळवी लागलेली आहे, अनैतिकता त्याच्यामध्ये घुसलेली आहे असं वाटायला लागतं. 8च दिवसापूर्वी पुण्यात एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलाने दिवसा लिहिलेले पेपर त्यांना चांगले मार्क मिळावेत म्हणून तेच त्यांना रात्री लिहिण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. खरं म्हणजे याला काही अर्थच नाही. म्हणजे तुम्ही सामुदायिक कॉपी करायला कॉलेजनेच परवानगी दिली, तेच पेपर त्यांच्या हातात दिले आणि भरपूर मार्क पाडा असं सांगितलं. त्याचं विस्मरण होण्यापूर्वीच 2 दिवसापूर्वी अशी एक बातमी आली की बीडमध्ये 2 शिक्षकांनी मिळून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. आणि ह्या सगळ्या बातम्या पचवण्यापूर्वीच एक अजून निर्दयी वाटावी अशी घटना सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात घडली. तिथे सराव परीक्षेत म्हणजे ज्या ट्युशनमध्ये सराव परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये, म्हणजे ती परीक्षा बोर्डाची नाही, शासनाची नाही, ट्युशनमध्ये झालेली सराव परीक्षा. त्या सराव परीक्षेमध्ये साधना नावाच्या मुलीला मार्क कमी पडले म्हणून तिच्या वडिलांनी तिचा खूनच केला. ज्याने खून केला तो सुद्धा हायस्कूलवर शिक्षक आहे आणि शिक्षक असलेल्या पालकाने सराव परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या आपल्या पोरीला ठार केला. बाचाबाचीमध्ये त्याची मुलगी एकच वाक्य म्हणाली, जाऊ द्या ना पप्पा, तुम्हाला तर कुठे जास्त मार्क मिळाले होते आणि तुम्ही तर कुठे कलेक्टर झालेला आहात. हे जे वास्तव होतं हे तिच्या वडिलाला पचवता आलं नाही म्हणून त्याने लाकडाने मारहाण केली आणि ती मुलगी घरातल्या घरातच मरण पावली. जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धेच्या प्रक्रियेबरोबरच शिक्षण क्षेत्राचं स्वरूप बदललेलं आहे. आता इथे कुठे ज्ञान मंदिरं नाही आहेत, तर हे सगळे आता ग्रुप ऑफ एज्युकेशन आहे, ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आहेत. शाळा बदलल्या आणि त्याच्या जागी दुकानाची साखळी तयार झाली. या साखळीमध्ये ज्या पोराला मार्क भरपूर मिळतात तोच त्याचं काहीतरी करिअर करू शकतो. असे खूप कमी पोरं आहेत की जे करिअर करू शकतात, कारण करिअरसाठीच्या जागाच कमी आहेत. जागा कमी असल्यामुळे स्पर्धा प्रचंड होते, ती जीवघेणी होते आणि गेल्या काही दिवसापासून मार्कांना वाढलेलं महत्त्व आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांचे बळी कसे जात आहेत हे आपण पाहत आलो. 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेत फेल झाल्यामुळेही मुलाने आत्महत्या केलेली आहे. 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळं पण हत्या केलेली आहे. MBBSचा प्रवेश एका मार्काने हुकला म्हणूनही पोराने आत्महत्या केलेली आहे. तसंच इंजिनिअरिंगसाठी आहे, तसंच MBAसाठी आहे, तसंच परदेशात जाऊन मिळवायच्या शिक्षणाविषयी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय सांगतात की शिक्षण नावाची गोष्ट आता स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. जो जिता वही सिकंदर. तुम्हाला चांगले मार्क मिळाले, भरपूर मार्क मिळाले, तुम्ही काहीतरी करू शकता आणि तुम्हाला कमी मार्क मिळाले तर तुम्ही व्यवस्थेच्या प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ शकता. तुम्हाला इथे कोणी भविष्य देत नाही, तुम्हाला इथे कोणी विकासाची साधनं देत नाहीत. जे पुण्या मुंबईत तुम्ही गेला तर UPSC MPSCच्या परीक्षा अनेक वेळा देऊनसुद्धा फेल झालेली मुलं शेवटी हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात, कोणी सेल्समनचं काम करतो. कारण हे सगळं जग आता मार्कावर स्थिर झालेलं आहे आणि ते नव्या भांडवलशाहीने तयार केलेलं आहे. आणि जो समाज मध्यमवर्गीय आहे, शिकलेला आहे, शहाणा आहे की असं म्हणता येत नाही, पण शिकलेला आहे, त्याला असं वाटत असतं की आपल्या मुलामुलीने ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या पटकवायला पाहिजे आणि त्या पटकवायचं असेल तर पहिलीपासून त्यांचे मार्क वाढत वाढत जायला पाहिजे. मार्क वाढवण्यासाठी ते काही पण करतात. त्यांना ट्युशन लावतात, त्यांना रात्रभर अभ्यासाला बसवतात, त्याच्या शेजारी स्वतः बसतात, तो परीक्षेला गेला की गेटवर हे 3-3 तास थांबतात. काही करून हे पोरगं जिंकायला पाहिजे. खरं म्हणजे पोरगा हा शब्द मी वापरला, त्यांच्या दृष्टीनं तो रेसचा घोडा आहे आणि या रेसच्या घोड्यामध्ये आपण खूप गुंतवणूक केलेली असते, त्यामुळं त्यांनी स्पर्धा जिंकून द्यायलाच पाहिजे अशी पालकांची अपेक्षा तयार होते. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेस असो किंवा स्पर्धा असो, पहिले काही नंबर लिमिटेडच असतात.
सगळ्याच पोरांना काही पहिला नंबर मिळत नाही, सगळ्याच पोरांना दुसरा नंबर मिळत नाही. घोड्याचं उदाहरण हे खूप चपकल आहे. जो घोडा जिंकतो त्याचं सेलिब्रेशन होतं, त्याचा उत्सव होतो, त्याच्या गळ्यात हार पडतात, त्याला गोडधोड खायला मिळतं. आणि जो हारतो तो रेसकोर्सच्या बाहेर नेऊन त्याला मारहाण केली जाते. पूर्वी तर त्याला गोळ्या घालून मारायचे. आजचा विद्यार्थी रेसचा घोडा झालेला आहे का? आणि त्याला घोडा केला कोणी? म्हणजे शिक्षकासारख्या माणसाला हे कळलं नाही की आपण आपल्या मुलीला मारतोय कमी मार्क मिळाले म्हणून. कधीतरी गांभीर्याने विचार करायला पाहिजे की मार्काचा आणि ज्ञानाचा काय संबंध आहे, मार्काचा आणि जगण्याचा काय संबंध आहे. हे जगणं, हे ज्ञान हे नेहमी मार्काच्या पलीकडे खेळतं. आणि हेच शिक्षक वर्गात उदाहरण देतात की ह्या जगाचा इतिहास घडवणारे बॅक बेंचर होते, म्हणजे शेवटच्या बेंचवर बसणारे होते, ज्यांना कमीत कमी मार्क मिळालेले आहेत पण ते जास्तीत जास्त ज्ञानी झालेले आहेत. इतिहास कोण घडवतं? ज्ञानी माणूस घडवतो. आणि आत्ताच्या मार्काचा आणि ज्ञानाशी काही संबंध राहिलेला नाही आहे. तुम्ही कोणत्याही पोराला विचारा, तो जर बीकॉमचा असेल तर तो म्हणेल मला कुसुमाग्रज नावच माहिती नाही. तो मराठीचा असेल तर तो म्हणेल मला शेक्सपियर माहिती नाही. तो इंग्रजीचा असेल तर त्याला न्यूटनचा सिद्धांत माहिती नाही. हे सगळे मार्क मिळवणारे घोडे तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये शिक्षक कम्युनिटी जास्त आघाडीवर आहे. ते कोणत्याही थराला जाऊ शकते हे साधनाच्या वडिलांनी सिद्ध करून टाकलेलं आहे. खरं म्हणजे त्याला लाज वाटायला पाहिजे होती. आपण आपल्या मुलीशी असं वागत असू तर वर्गातल्या पोरांशी आपण कसं वागत असू? वर्गातल्या पोरांच्या मध्ये आपण इतकं लक्ष देतो का? ती पोरं जातात का MPSCला? सरकारी शाळेतली पोरं जातात का? हा इतका स्वार्थाने भरलेला आहे की जे काही पाहिजे ते आपल्या मुलाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण झुंजायला पाहिजे. त्यामुळे हा शिक्षक नाहीच आहे, हा पालक पण नाही आहे, हा खाटीक आहे. बोकड कापून मटण विकणारा खाटीक आहे हा. आणि अशा खाटकाला समाजानेच बहिष्कृत करायला पाहिजे, पालकांनी बहिष्कृत करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी बहिष्कृत करायला पाहिजे. अरे तू जीव कसा घेतो पोरीचा? ते स्वतःच्या पोरीचा जीव घेतो. हे जीव घेण्याची वेळ नव्या व्यवस्थेने आपल्यावर आणलेली आहे. कारण मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ही व्यवस्था स्पर्धेवर उभी आहे आणि स्पर्धेत जो जिंकतो तो सिकंदर होतो. आणि ही स्पर्धा KG पासून PG पर्यंत सगळीकडे राबवण्यात येते आहे की तुम्हाला KGला ॲडमिशन घेताना सुद्धा स्पर्धा करावी लागते आणि मेडिकलला ॲडमिशन घेताना सुद्धा एंट्रन्स एक्झाम चांगल्या पद्धतीनं पास व्हावे लागते. हे जे स्पर्धेचे, हे सगळे शर्यतीचे, हे सगळे जीव घेण्या स्पर्धेचे अडथळे मानवी जीवनामध्ये पावला पावलावर तयार झालेले आहेत. स्पीड ब्रेकरसारखे तयार झालेले आहेत. स्पीड ब्रेकर बरा जागच्या जागीच असतो, पण हे स्पीड ब्रेकर जे आहेत हे डंक काढतात आणि तुमच्या मानेचा चावा घेतात. खरंच आपल्याला अशा व्यवस्थित राहायचं आहे? खरंच आपल्याला ज्ञान आणि मार्क ह्याच्यामध्ये गल्लत करायचं आहे? खरंच माणूस जगतो कसा, जगण्याला अर्थ कसा मिळतो, जगणं सुंदर कसं होतं, जगणं आनंददायी कसं होतं, याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर मला वाटतं की आटपाडीच्या धोंडेराम नावाच्या मास्तराने जे कृत्य केलेलं आहे, निर्दयी कृत्य केलेलं आहे, अमानवी कृत्य केलेलं आहे आणि एका अर्थाने त्याने मार्काच्या हव्यासापोटी स्वतःच्या पोटच्या गोळ्याचाच बळी घेतलेला आहे. अशा शिक्षकांपासून, अशा पालकांच्यापासून आपल्याला दूर राहता आलं पाहिजे. तरच आपण आपल्या जीवनाला स्वतःला वाटेल तसा आकार देऊ शकतो, त्या आकारात आशय भरू शकतो आणि तो आशय घेऊन आपले जीवन सुंदर करू शकतो. म्हणून मुळात शिक्षण हे जीव घेणं असायला पाहिजे की आनंददायी असायला पाहिजे. जीव घेण्या शिक्षणाकडे आपण पाठ फिरवली पाहिजे. सगळं मिळवलं आणि जीवच गमावला तर तुम्हाला उरणार काय? त्यामुळे हे जगणं स्पर्धेशी जोडण्याऐवजी आनंदाशी जोडलं पाहिजे, आपल्या छानपैकी स्वप्नाशी जोडलं पाहिजे. याच गोष्टींचा धडा ह्या सगळ्या आपण उदाहरणावरून घेऊ शकतो. मला वाटतं तो आपण सर्वांनी घ्यावा. धन्यवाद.